मराठा आणि कुणबी फरक आहे, एकच नाहीत. जरांगेंनी जातीचा अभ्यास करावा. मी मराठा आहे, मी आयुष्यभर कधीच कुणबी दाखला घेणार नाही. कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. 96 कोळी मराठा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे. हे वक्तव्य आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं. राज्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी अंतर्गत आरक्षण द्यावं ही मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी रान उठवलं आहे. अंतरवली सराटी गावातून सुरू झालेल्या त्यांच्या आंदोलनाला आता राज्यव्यापी स्वरूप आले. कित्येक वर्ष प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा आता तडीस जाणार का, याची चर्चा राज्यभरात आहेच. पण याच चर्चांना दुसरं वळण मिळाले ते नारायण राणेंच्या वक्तव्यामुळे. नारायण राणे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री, मराठा आरक्षण संदर्भातल्या समितीचे अध्यक्ष. पण त्यांनी बोलताना मराठा आणि कुणबी, 96 कोळी मराठा आणि कुणबी यात फरक असल्याचा दावा केला आणि मराठा कुणबी या दोन विषयांभोवती फिरणाऱ्या सध्याच्या राजकारणाला नवं वळण मिळालं. पण मराठा आणि कुणबी यांच्यात काय फरक असतो? 96 कोळी, सप्तकोळी, पंचकोळी म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न काही आजचा नाही. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी बघूयात मराठा म्हणजे कोण. भारतात सातवाहन, वाकाटक, कूर, भोज, कलचुरी, हयहय, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, कदंब, यादव, मानांक, गुज्जर हे क्षत्रिय राजवंश होऊन गेले. त्यांचे कुलसंबंधित आणि वंशजही क्षत्रियच होते. या वंशजांना महाराष्ट्रात महारठ्ठ, महारथी असं म्हणलं गेलं. समाजशास्त्राचे अभ्यासक संजय सोनवणे यांनी आपल्या ब्लॉगमध्ये मराठा शब्दाचा इतिहास सांगितला आहे. त्यानुसार मराठा हा शब्द महारठ्ठी या शब्दापासून आला. महारठ्ठी हा शब्दप्रयोग आपल्याला सातवाहन काळापासून दिसतो. महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर सातवाहन राजांनी राज्य केलं. त्यांच्या राजवटीत प्रांताला रठ्ठ असा शब्द वापरला जायचा. म्हणजे आत्ताचे जिल्हे असतात तसे रठ्ठ असायचे आणि आता जिल्हाधिकारी असतात तसे महारठ्ठी असायचे, ज्यांच्याकडे कर गोळा करायची आणि संरक्षण करण्याची जबाबदारी असायची. पुढे जाऊन सातवाहनांची ताकद क्षीण झाली तसे महारठ्ठी हे स्वतंत्र सरंजामदार बनले. काहींनी स्वतंत्र सत्ताही स्थापन केल्या. सत्ता महारठ्यांच्या हातात गेल्यावर सगळ्या प्रदेशालाच महारठ्ठ असं नाव पडलं, ज्याचा अपभ्रंश महाराष्ट्र असा झाला आणि महारठ्ठ शब्दामधून मराठा शब्द नावारूपाला आला असं सांगितलं जातं. महारठ्ठ हे पद आधी वंश परंपरागत एकाच कुटुंबात राहत नव्हतं किंवा विशिष्ट जातीतल्या लोकांनाच मिळतही नव्हतं. पण जसं सत्ता केंद्र महारठ्यांच्या हाती आलं तसं महारठ्ठ पद वंश परंपरागत झालं. सत्ता, प्रशासन, संरक्षणाची, युद्धाची जबाबदारी अशी सगळी सूत्र महारठ्यांच्या हाती होती. त्यामुळे त्यांना जातीचं स्वरूप मिळालं आणि मराठा ही जात म्हणून पुढे आली. मग 96 कोळी मराठा म्हणजे काय? 96 कुळं कशी प्रचलित झाली? तर प्राध्यापक रामकृष्ण कदम यांच्या मते मराठा वर्गात दोन वंश आहेत, चंद्रवंश आणि सूर्यवंश. या दोन वंशात मराठ्यांच्या 96 कुळांची म्हणजेच कुटुंबांची विभागणी झाली आहे. तर संजय सोनवणे यांच्या मते महारठ्ठी हे पदच जात म्हणून पुढे आलं. त्यातून सत्ताधारी असणाऱ्या 96 कुळ्या निर्माण झाल्या. 96 कोळी मराठा ही जात नसून कुटुंबांचा समूह आहे. काही अभ्यासक असेही सांगतात की कृषी करणाऱ्या कुळांना महारठ्ठ किंवा रठ्ठ कुळे समजलं जायचं, तर उद्योग आणि व्यापार करून भ्रमंती करणाऱ्या कुळांना वज्जी समजलं जायचं. महारठ्ठाची 12 आणि वज्जींची 8 कुळं होती. यातून 12 गुणिले 8 अशी 96 कुळांची निर्मिती झाली. पण मुळात ही 96 कुळं आहेत काय? तर अनेकांचा समज असतो 96 कुटुंब म्हणजे 96 आडनाव असतील, तर नाही. तर 96 कुळांची नावं म्हणजेच कुटुंबांच्या नावांची पुढे जाऊन मूळ कुळ नावं झाली. जशी उपकुळं वाढत गेली तशी त्यांनी पडनावं घेतली. विस्तारलेल्या पडनावांना, आडनावांना एकच मुख्य कुळ असतं. एकाच कुळात लग्न होऊ नये म्हणून मराठ्यांचा कुलचिन्ह म्हणजेच देवक आलं. कुळांचं कुलदैवत एक असलं तरी देवक वेगळं असतं. पुढे देशमुख आणि पाटील अशा पदव्या प्रचलित झाल्या असल्या तरी ती 96 कुळांमधली कुळं नाहीत. आता मराठा क्षत्रियांच्या 96 कुळांची नावं वर्णानुक्रमानुसार सांगतो. अहिरराव, आंग्रे, आंगणे, इंगळे, कदम किंवा करदम, काळे, काकडे, कोकाटे, खंडागळे, खडतरे, खैर, गव्हाणे, गुजर, गायकवाड, घाटगे, चव्हाण, चालुक्य, जगताप, जगदळे किंवा जगदाळे, जगदने, जाधव किंवा यादव, ठाकूर, ढमाले, ढमढेरे, ढवळे, ढेकळे, ढोणे, तावडे किंवा तायडे, तोंवर किंवा तुवर, तेजे, थोरात, थोटे किंवा थोपटे, दरबारे, दळवी, दाभाडे,
धर्मराज, देवकांते, धायबर, धुमाळ, नलावडे, नालिंधरे, निकम, निसाळ, पवार, प्रतिहार किंवा परिहार, पानसरे, पांढरे, पाठारे, पालवे, पालांडे, पिंगळे, पिसाळ, फडतरे, फाळके, फांगडे, फाटक, बागवे, बागराव, बांडे, बाबर, भागवत, भोसले, भोवारे, भोगले, भोईटे, मधुरे, मालपे, माने, मालुसरे, महाडिक, म्हांबर, मुळीक, मोरे किंवा मौर्य, मोहिते, राठोड किंवा रोठे, राष्ट्रकूट, राणे, राऊत, रेणुसे, लाड, वाघ, विचारे, शेलारे, शंखपाळ किंवा सपकाळ, शिंदे, शितोळे, शिर्के, सालवे किंवा साळवे, सावंत, साळुंके, सांबारे, सिसोदे, सुर्वे किंवा सुरिये, हंडे, हरफळे, क्षीरसागर. पण म्हणजे ही 96 आडनावं असणारे 96 कुळे असतात का? तर नाही. प्रत्येक कुळाची किमान 25 ते 30 उपनावही आहेत. पण 96 कुळी सोबतच आणखी एक मुद्दा कायम चर्चेत येतो, तो म्हणजे मराठा समाजातले पंचकुळी आणि सप्तकुळी मराठे. असं सांगण्यात येतं की पंचकुळी आणि सप्तकुळी मराठ्यांची यादी स्वराज्याचे मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे यांनी केली. इतिहास अभ्यासकांच्या मते शिवराज्याभिषेक झाला तेव्हा मोरोपंत पिंगळ्यांनी 5 श्रेष्ठ मराठा कुळांची यादी निर्माण केली. पहिले च्यवन किंवा मोहिते, दुसरे हांडे किंवा महाडिक, तिसरे शिर्के किंवा तुवर, चौथे गुजर किंवा पवार आणि पाचवे भोसले किंवा सिसोदे. यातही मोहिते, महाडिक हे असल क्षत्रिय असून भोसले हलक्या दर्जाचे आहेत असं मोरोपंतांनी इतर सरदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केल्याचं मत अभ्यासक व्यक्त करतात. सोबतच मोरोपंतांनीच पालकर, अहिरराव, घोरपडे, जाधव, फाळके, निंबाळकर, घाटगे उर्फ राठोड अशी सप्तकुळी निर्माण केली असंही सांगण्यात येतं. यामुळे या 12 कुळात श्रेष्ठत्वाचा वाद झाला. उच्च नीच असे भेदभाव निर्माण झाले. शिवरायांच्या आधीच्या काळात सप्तकुळी किंवा पंचकुळीचे दाखले कुठल्याच ग्रंथात आढळत नाहीत. त्यामुळं अनेक अभ्यासक पंचकुळी सप्तकुळी ही श्रेष्ठत्वाची किंवा उच्च नीचतेची खोटी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं मत नोंदवतात. आता बघूयात कुणबी कोण आहेत. तर कुणबी समाज म्हणजे शेती करणारा समाज अशी नोंद इतिहासात आढळते. कुणबी शब्दाचे सगळेच अर्थ कुणबी हा शब्द कृषीवाचक असण्याकडे लक्ष वेधतात. मराठा कुणबी या संदर्भातून बघायचं झालं तर महाराष्ट्रातला मराठा समाज हा शांततेच्या काळात नांगर घेऊन काम करायचा तर युद्धाच्या काळात तलवार घेऊन लढायचा. 1818 साली इंग्रजांनी मराठ्यांचं राज्य ताब्यात घेतलं. त्यानंतर महसुलाच्या स्वरूपात मिळणारं उत्पन्न बंद झाल्यानं हा समाज पूर्णपणे शेतीवर विसंबून राहू लागला असं राणे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आले. तर अभ्यासकांच्या मते शिवाजी महाराजांच्या काळात शेती करणारे कुणबी महाराजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात गेले आणि त्यांनी कुणबी बरोबरच नावापुढे मराठा लावायला सुरुवात केली. त्यामुळे मराठा आणि कुणबी हे एकाच जात समूहातले असून सत्तेत गेलेले, संपन्नता मिळवलेले कुणबी असंही प्रतिपादन मानव वंशशास्त्र अभ्यासकांनी केलं आहे. मानव वंशशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांच्या मते मांझला मराठा झाला म्हणजेच जेव्हा कुणबी समृद्ध होतो तेव्हा तो मराठा होतो. मराठा आणि कुणबी यांच्यात स्पष्टपणे फरक नसल्यानं अनेकदा हे दोन्ही शब्द समानार्थानं वापरल्याचे संदर्भही सापडतात. एका अभंगात संत तुकाराम म्हणतात, बरा कुणबी केलो नाही तरी दंभेची असतो मेलो. मात्र संत तुकारामांचे वारसदार मात्र मराठा म्हणून ओळखले जातात. राजर्षी शाहू महाराजांनीही मराठ्यांचे धंदे 2, शेतकी व शिपाईगिरी असं म्हणलं होतं. या संदर्भांमुळेच मराठे आणि कुणबी वेगळे नसून एकच असल्याचा दावा करण्यात येतो. पण जेव्हा कागदोपत्री मराठा आणि कुणबी अशी नोंद करण्याची वेळ आली तेव्हा मराठा आणि कुणबी यांच्यातला फरक स्पष्टपणे पुढे आला. पंजाबराव देशमुख यांच्या प्रयत्नांतून महाराष्ट्रातल्या शेती करणाऱ्या मराठा समाजाला कुणबी समाज म्हणून ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू लागला. त्याचवेळी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आम्ही क्षत्रिय जमीनदार आहोत, मग स्वतःला कुणबी मागासवर्गीय कसं म्हणवून घ्यायचं हा मुद्दा उपस्थित केला. पण पंजाबराव देशमुख यांचा प्रभाव असणाऱ्या विदर्भातल्या मराठा नेतृत्वानं त्यांचं ऐकलं. पुढे ओबीसी आरक्षण लागू झालं तेव्हा विदर्भातल्या मराठा कुणबी समाजाला याचा लाभ मिळाला. राज्याच्या अनेक भागात मराठा की कुणबी अशी नोंद करण्याची पद्धतही वेगळी आहे. ज्येष्ठ अभ्यासक सदानंद मोरे यांच्या मते जे शेती करतात ते कुणबी, 96 कुळी मराठा आणि सामान्य मराठ्यांमध्ये काही फरक नाही. त्यामुळं पर्यायानं मराठा आणि कुणबी एकच आहेत असं मत सदानंद मोरे माध्यमांशी बोलताना व्यक्त करतात. म्हणजेच राज्यात एक मतप्रवाह कुणबी आणि मराठा वेगवेगळे आहेत असा मानणारा आहे, तर दुसरा मतप्रवाह कुणबी आणि मराठा एकच हे मानणारा आहे.
मनोज जरांगेंनी आता सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. या मागणीला जोरदार पाठिंबा मिळत असतानाच नारायण राणेंच्या वक्तव्यामुळे दुसरा मतप्रवाह चर्चेत येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.